आता लक्षात असू द्या, आपल्याकडे कॉस इन अँगल मायनस थीटाचा प्लस कॉस थीटा फॉर्म्युला आहे, मायनस कॉस थीटा नाही. कॉस इन अँगल मायनस थीटाचा प्लस कॉस थीटा फॉर्म्युला आहे. जसं साइन इन अँगल मायनस थीटाचा मायनस साइन थीटा आहे, तसा कॉस इन अँगल मायनस थीटाचा मायनस कॉस थीटा आपल्याकडे नाही. म्हणून मी या जागी असा फॉर्म्युला यूज करू शकणार. आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावं लागते आणि अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायची परवानगी आपला कॉस इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच द्यायला आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण जाऊ शकता. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस नेगेटिव्ह आहे. वी हॅव cos pi minus theta is equal to minus cos theta. Allied angle formula आपल्याकडे हे अवेलेबल आहे. cos pi minus theta equal to minus cos theta. इथे व्हॅल्यू आहे minus cos theta. याला आपण cos pi minus theta असं लिहू. हे होईल cos gamma equal to cos pi minus theta pi minus pi by 3. काही नाही म्हणजे इथं आता डिनॉमिनेटर मध्ये असेल 1 मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करू आपण. हे होईल cos gamma इज इक्वल टू cos डिनॉमिनेटर मध्ये सॉरी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3 करू. डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे. 3 पाय मायनस पाय हे होईल 2 पाय बाय 3. दट इज gamma इक्वल टू 2 पाय बाय 3 where gamma equal to 2 pi by 3 where 0 less than equal to 2 pi by 3 less than equal to 2 pi. हे झालं cos inverse of minus 1 upon 2. that is therefore cos inverse of minus 1 upon 2 gamma म्हणजे काय cos inverse of minus 1 upon 2 is equal to 2 pi by 3. याला मी कन्सिडर करतो इक्वेशन 2. आता आपण इक्वेशन्स 1 and 2 कंपेअर करू. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get from equations 1 and 2 we get इक्वेशन 1 काय आहे 2 pi by 3 आहे. इक्वेशन 2 सुद्धा 2 pi by 3 आहे. दोन्ही इक्वेशन सेम आहेत. याचा अर्थ या दोघांची LHS सेम असायला पाहिजे. sin inverse of minus 1 upon 2 plus cos inverse of minus root 3 by 2 is equal to cos inverse of minus 1 upon 2. इक्वेशन 1 आणि 2 सेम आहेत तर त्यांचे LHS सुद्धा सेम असायला पाहिजे. तेच लिहून घेतले आपण. हेन्स प्रूव्ड. चला लिहून घ्या. लक्षात असू द्या लिहून घेते वेळेस पूर्ण प्रॉब्लेम जेव्हा होईल तेव्हा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. sin inverse of 3 by 5 plus cos inverse of 12 upon 13. sin inverse of 3 by 5 plus cos inverse of 12 upon 13 is equal to sin inverse of 56 divided by 65. sin inverse of 56 divided by 65 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. sin inverse of 3 by 5 plus cos inverse of 12 upon 13 equal to sin inverse of 56 divided by 65.
एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्झाम मध्ये 3 ते 4 मार्काला विचारल्या जाऊ शकते. लेट साइन इनवर्स ऑफ 3/5 इक्वल टू अल्फा. लक्षात असू द्या, इथं आता मागचे पहिला आणि दुसरा 2 क्वेश्चन जर ऑब्झर्व केला तर आपल्याला काही ना काही अँगल डायरेक्टली भेटू लागली. स्टँडर्ड अँगल्स होते, जसं 30 डिग्रीचा एक व्हॅल्यू होता, 45 डिग्री एक होता, 60 डिग्री एक होता, म्हणजे π/6, π/4, π/3 रेडियन असे आन्सर भेटू लागते. पण हे साइन इनवर्सच्या याचा अँगल आपल्याला डायरेक्टली भेटणार, याचाही अँगल आपल्याला भेटणार, याचाही अँगल डायरेक्टली आपल्याला भेटणार. तुम्ही जर बघला साइन 0चा आन्सर 0 येते, साइन 30चा आन्सर येते 1/2, साइन 45चा आन्सर येते 1/√2, साइन 60चा आन्सर येते √3/2, साइन 90चा आन्सर येते 1. अशापैकी कोणते आन्सर्स आहेत का? हे 0 आहे का, 1/2 आहे का, 1/√2 आहे का, √3/2 आहे का? नाही, हे कोणतेही नाहीत. आपल्याला डायरेक्टली आन्सर तिथं भेटत नाही. पण एवढं मी सांगू शकतो की हे व्हॅल्यूज प्युअरली पॉझिटिव्ह आहेत. लक्षात असू द्या, हे काय आहेत? प्युअरली पॉझिटिव्ह आहेत. मागच्या क्वेश्चन मध्ये 1/√2 होता, त्याच्यापासून आपल्याला काय समजायले, √2 म्हणल्यानंतर हे प्लस किंवा मायनसही होऊ शकते. रूट मध्ये जेव्हा आपण लिहिता प्लस ऑर मायनस व्हॅल्यूज असतात, लक्षात असू द्या. हे प्युअरली पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. साइन इनवर्स ऑफ 3/5 इक्वल टू अल्फा, -π/2 लेस देन इक्वल टू अल्फा लेस देन इक्वल टू प्लस π/2, लेस देन इक्वल टू प्लस π/2. साइन इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच हे होईल 3/5 इक्वल टू साइन अल्फा, दॅट इज साइन अल्फा इक्वल टू 3/5. समजलं एवढं? अशाच प्रकारे हे व्हॅल्यू मी सॉल्व्ह करून घेतो, हेही व्हॅल्यू सॉल्व्ह करून घेतो. लेट cos inverse of 12/13 is equal to beta. Cos inverse of 12/13 equal to beta. 0 less than equal to beta less than equal to pi. 12/13 is equal to cos beta, that is cos beta is equal to 12/13. cos beta equal to 12/13. त्यानंतर या व्हॅल्यूलाही लगेच सॉल्व्ह करतो, याला मी गॅमा कन्सिडर करतो. लेट साइन इनवर्स ऑफ 56/65 इक्वल टू गॅमा. साइन इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे -π/2 टू प्लस π/2. -π/2 लेस देन इक्वल टू गॅमा लेस देन इक्वल टू प्लस π/2. हे साइन इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. 56/65 56/65 equal to sin gamma, that is sin gamma equal to 56 divided by 65. लक्षात असू द्या, आता जर विचार केला तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. याला अल्फा कन्सिडर केलो, अल्फा प्लस बीटा इक्वल टू गॅमा आणायचा आहे आपल्याला. अल्फा प्लस बीटा इक्वल टू गॅमा आणायचा आहे, लक्षात असू द्या. तर मग आता डायरेक्टली जर सॉल्व्ह केल्या तुम्हाला आन्सर भेटणार आहे. साइन अल्फाची व्हॅल्यू आहे 3/5, कॉस बीटाची व्हॅल्यू आहे 12/13. मी एक फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत, साइन इन अँगल ए प्लस बीचा. साइन इन अँगल ए प्लस बीचा, साइन इन अँगल ए प्लस बीचा फॉर्म्युला येते sin A cos B plus cos A sin B. साइन इन अँगल ए प्लस बी चा फॉर्म्युला येते sin A cos B plus cos A sin B. मी जर A च्या जागी अल्फा आहे असं कन्सिडर केलो आणि B च्या जागी बीटा आहे कन्सिडर केलो तर त्या फॉर्म्युलेमध्ये साइन अल्फा व्हॅल्यू आपल्याकडे आहे. साइन अल्फा आहे आपल्याकडे. कॉस अल्फा आहे का? कॉस अल्फा आपल्याकडे नाही. कॉस अल्फा आपल्याला आणून घ्यावं लागते, लक्षात असू द्या. साइन अल्फा आहे, आपल्याला कॉस अल्फा आणून घ्यावं लागते. त्यानंतर समोर जाऊन आपल्याकडे कॉस बीटा आहे. कॉस बीटा
साइन बीटा आपल्याकडे आहे का? नाही. साइन बीटा व्हॅल्यू आपल्याकडे नाही, ते सुद्धा आणून घ्यावं लागते, लक्षात असू द्या. आपल्याकडे हे दोन व्हॅल्यूज नाहीत, आणून घ्यावं लागतील. तर यासाठी एक फॉर्म्युला यूज करू शकता आपण. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू आपण लिहू शकता 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, आणि कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू आपण लिहू शकता 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे फॉर्म्युले यूज करू शकता फंडामेंटल आयडेंटिटीजचे. तर हे व्हॅल्यू सॉल्व्ह करून घेऊ. पहिलं कॉस अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ स्क्वेअर तिकडे नेलो, हे होईल स्क्वेअर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन अल्फाची व्हॅल्यू आहे 3/5. 3/5 चा स्क्वेअर हे होईल अंडर रूट ऑफ 1 मायनस 9/25. काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असेल 1 मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 25, किंवा क्रॉस मल्टिप्लाई करू शकता. हे होईल अंडर रूट ऑफ डिनॉमिनेटर मध्ये आहे 25 मायनस 9 हे होईल 16. 25 मायनस 9 हे होईल 16. 16 व्हॅल्यू. आता हे आन्सर प्लस और मायनस मध्ये येतात. हे व्हॅल्यू जसे पॉझिटिव्ह होते याचा सुद्धा आन्सर पॉझिटिव्ह होते, लक्षात असू द्या. देअरफॉर कॉस अल्फा इज इक्वल टू 4/5. त्यानंतर अशाच पद्धतीनं आपण